हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी 10 मिनिटात होणारी खमंग कुरकुरीत घशामध्ये न खवखवणारी न बसणारी अशी आळूची वडी। या ठिकाणी मी आळूची पानं घेतलेली आहेत। सुरुवातीला आपल्याला आळूची पानं आहेत ती कट करून घ्यायची आहेत चाकूच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने आपण पाने व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत। कधी आळू घेताना अशा छोट्या साईजचा थोडासा काळपट घ्यायचा म्हणजे तो घशामध्ये जास्त खवखवत नाही। या ठिकाणी सर्व पाणी आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला कापडाच्या सहाय्याने त्यावरचं पाणी आहे ते अशा पद्धतीने थोडंसं टिपून घ्यायचं आहे। घरामध्ये प्रत्येकालाच आवडणारी सणावाराला प्रत्येक घरामध्ये बनणारी आळूची वडी ही एक पारंपरिक रेसिपी आहे। आळूच्या वड्या बऱ्याच पद्धतीने बनवल्या जातात, पण आज आपण अगदी झटपट पद्धतीने खमंग आणि कुरकुरीत अशी आळूची वडी बनवणार आहोत। या ठिकाणी सर्व पानं आहेत ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता आपण पीठ तयार करून घेऊया। या ठिकाणी मी जवळपास 3 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आता घालूया पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिऱ्याची पूड, 1 चमचा धण्याची पूड। या ठिकाणी आता मी 1 चमचा ओवा आहे तो हातावरती चोळून पिठामध्ये घालणार आहे, त्यामुळे आपल्या पिठाला ओव्याचा खमंग असा सुवास येईल। यामध्ये घालूया 1 चमचा पांढरे तीळ, 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून यामध्ये घातलेल्या आहेत। लसणामुळे सुद्धा खूप छान चव येते, वडी आपली खमंग बनते। यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर। या ठिकाणी आता मी अर्धा लिंबाचा रस आहे तो पिळून घेणार आहे। लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ सुद्धा या ठिकाणी वापरू शकता। यामुळे आळूची पानं खाल्ल्यामुळे जी घशामध्ये खवखव होते ती होत नाही आणि आळू वडीला चव सुद्धा छान येते। या ठिकाणी घालूया चवीप्रमाणे मीठ। या ठिकाणी आता सर्व मसाले आणि पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला खूप पातळही करायचं नाही किंवा अगदी घट्टही करायचं नाही। घट्ट पीठ खूप केलं तर वडी तर आपल्याला व्यवस्थित लावता येते, पण खाताना घशामध्ये अडकल्यासारखे होतं आणि खूप पातळ पीठ केलं तर ते आळू वडीला व्यवस्थित चिटकून राहत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची। या ठिकाणी पाहू शकता। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे अगदी छोट्या चमच्याने चमचाभर होईल एवढंसं तेल। अशा पद्धतीने थोडंसं तेल पिठामध्ये घातल्यामुळे आळू वडी खाताना घशामध्ये टोटरे बसत नाहीत किंवा अडकल्यासारखं होत नाही। अशा प्रकारे तेल घातल्यामुळे तळल्यानंतर वडी आहे ती खूप घट्ट होत नाही तर थोडीशी स्पॉन्जी होते। आपलं बॅटर आहे ते आता तयार झालेलं आहे। आता आपण पानांना ते लावून घेऊया। या ठिकाणी आपण सिंगल पानाचीच वडी बनवणार आहोत। या ठिकाणी एक आळूचं पान घ्यायचं आणि त्यावरती व्यवस्थित आपल्याला पिठाचा थर आहे तो देऊन घ्यायचा आहे। पीठ लावताना आपल्याला खूप जास्त प्रमाणात लावायचं नाही, तर अगदी एकच थर पिठाचा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वडी आहे ती अशा पद्धतीने व्यवस्थित रोल करून घ्यायची आहे। आपण जर खूप जाड थर पिठाचा दिला तर वडी आहे ती तेलामध्ये व्यवस्थित तळली जात नाही। त्यामुळे अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला वडी व्यवस्थित रोल करून सुद्धा घ्यायची आहे। याच प्रकारे सगळ्या आळूच्या पानांना आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे। पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने पीठ तयार केल्यामुळे व्यवस्थित वड्यांना लागलं जातं आणि आपल्या सगळ्या वड्यांना पीठ लावून घेतलेलं आहे। या ठिकाणी तेल सुद्धा मी कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला वड्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत। एका वेळी आपण 2-3 आपल्या कढईच्या साईजनुसार वड्या तळू शकतो। चमचाच्या सहाय्याने किंवा झारीच्या सहाय्याने आपल्याला 4 ते 5 वेळा अलटून पालटून व्यवस्थित गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवून व्यवस्थित वड्या तळून घ्यायच्या आहेत। अतिशय झटपट ह्या वड्या होतात आणि खायला अतिशय खमंग आणि कुरकुरीत होतात। आळू वडी हा सगळ्यांचाच आवडता एक महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे, पण बऱ्याच जणांना आळू वडी बनवणे हे किचकट काम वाटते, पण अशा पद्धतीने जर आपण आळूच्या वड्या बनवल्या तर अगदी 10 मिनिटांमध्ये खमंग कुरकुरीत वड्या आपल्या तयार होतात। या प्रकारे आता सगळ्या आळूच्या वड्या तळून घेऊया। अशा पद्धतीने आपण जर पिठाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ठेवली, पिठामध्ये लिंबू पिळला, व्यवस्थित सर्व मसाले घातले आणि पिठाचा सिंगल लेयर व्यवस्थित लावून जर आपण मंद आचेवर अशा पद्धतीने वड्या तळून घेतल्या तर वड्या अतिशय खमंग आणि कुरकुरीत होतात। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।